हे मंदिर बांधलं हे आपल्या मनाची शांती आणि सर्वांना त्याचं दर्शन हवं. आणि त्या मंदिरामध्ये आम्ही जी मुनीश्वरच भगवंतांची मूर्ती विराजमान केली आहे त्याचं पंचकल्याणिक प्रतिष्ठान आम्ही या 5 दिवसामध्ये करणार आहे. त्यासाठी 40 मुनी नग्नमुनी दिगंबर येणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे कार्यक्रम 5 दिवस करणार आहोत. या 5 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम असतात? पंचकल्याण म्हणजे जे 5 संस्कार आपण घडवतो ते गर्भ, जन्म, तप, मोक्ष आणि ज्ञान आणि मोक्ष. कुठून येणार महाराज? कुठले? हे मोस्टली कुठले MP मधले आहेत. ते पूर्ण पायी इथं आलेले आहेत आणि आता सध्या रुकडीवरनं इथे येणार आहेत चालत. त्याच्यासाठी लागणार असं दगड दिसतोय वगैरे, कुठून आहे मार्ग? हा मकरांना मिळतो. त्या ठिकाणी तिथल्या ठेकेदारांनी येऊन त्यांनी सगळी डिझाईन काढून दिली आणि त्याप्रमाणे सगळा दगड तिथनं घडवून आणून इथे इंटरलॉकिंग करून मंदिर साधारण 8-9 महिन्यामध्ये बनवून दिलं. नक्षीदार बी अगदी हो, एकदम सुंदर लक्ष केलेलं आहे त्यांनी आणि छानच बनवलं आहे. कसं स्ट्रक्चर आहे याला? लोखंड नाही, लाकूड नाही? तर यामध्ये कुठलंही लोखंड आणि लाकूड वापरता येत नाही. हे पूर्ण मार्बल दगडामध्येच बनलेलं आहे. काय आव्हान करता आव्हान काय, चांगलं मंदिर झालं समाधान आणि लोकांनी दर्शन घ्यावं, बाकी काय नाही. पुण्याच्या पलीकडे जाऊन फक्त नाही भगवंत बनण्याचं आहे, भगवंत आहे. उद्देश ठेवून दर्शन करावं सर्वांना. आता डॉक्टरेट एवढ्या पेशातून एवढे मोठे खेळ वळण्याचं म्हणजे एकदम अचानक असं कसं काय? म्हणजे हे समजलं म्हणूनच डॉक्टरी पेशा करतोय. म्हणजे जेव्हा तुम्हाला समजतं आपण कोण आहे तरच आपण सेवा करू शकतो. यात स्वार्थ कुठलाच नसताना हे धर्मामुळे कळलं. कारण सगळेजण फक्त आपलं पाहिजे पाहिजे म्हणतो आपण, सगळी अभिलाषा आहे, पण आम्ही काम करताना अभिलाषा कुठलीच करत नाही. पैसे आहे नको नको देऊ आणि मोफत सगळ्यांचा उपचार करतो. हे मनाला शांती आहे आणि ही अजून शांती आम्हाला मिळाली. हे मार्गदर्शन भगवंताकडूनच मिळालं. साधारण किती खर्च अपेक्षित आहे? अंदाज जसं लागेल तसं आणलेलं आहे. खर्चाचं काय, आवडलं करून टाकलं, बाकी काय नाही.